राज्यामध्ये महानगरपालिकेचा निवडणुकींचा महासंग्राम सुरू आहे. जळगाव महानगरपालिकेसाठी आपल्याला निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आलं. त्यावेळेपासूनच पक्षामध्ये कुठेतरी काही वाद होते. त्यानंतर मंगेशदादा चव्हाण यांनाही प्रभारी नेमण्यात आलं. त्याबद्दल काय सांगाल? असं नाही आहे, पक्षाची एक रचना आहे. ज्या ज्या वेळेला पूर्ण भारतामध्ये निवडणुका लागतात त्यावेळेला प्रभारी दिला जातो. मी सुद्धा काही ठिकाणी प्रभारी गेलेलो आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही वेगळं नाही आहे. निवडणूक प्रमुख मीच होतो आणि प्रभारी म्हणजे प्रभारी रचनेमध्ये बुवा काही व्यवस्था लावणे, समन्वय साधणे अशा काही गोष्टी प्रभारीला दिल्या जातात. त्याच्यामुळे ते आणि आम्ही देऊन शेवट पक्ष, संघटना, कार्यकर्ते ह्या सर्व विचारावरती एकजुटीने काम करावं या पद्धतीने प्रभारी दिले जातात. मामा, निवडणूक प्रमुख केल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, कारण की निवडणूक निवडून आणण्यापर्यंत अनेक प्रक्रिया आहेत. महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष आपण सत्तेमध्ये होतात, भाजपची सत्ता होती, त्यावेळी अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्याबद्दल काय, म्हणजे येतं नियोजन त्याबद्दलचं काय असेल? भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी आहे की समाजाची उन्नती, अंत्योदय, समाजाला शेवटचा घटक, की त्याच्या उन्नतीसाठी काम करणं आणि विकासाच्या बद्दल की आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या शहराचा, आमच्या गावाचा विकास कसा होईल ही विजन ठेवून मला वाटतं भारतीय जनता पार्टी विचार करते. भारतीय जनता पार्टी विजयासाठी निवडणुका कधीच लढत नाही. भारतीय जनता पार्टी आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनतेमध्ये जाऊन जनतेचं सुखदुःख काय आहे, जनतेची काय काय कुठे अंत्योदय म्हणजे समाजाला शेवटच्या घटकाला काय उणिवा आहेत ते शोधून त्याला न्याय देण्याचं काम मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं. आणि एक सेवा म्हणून मला वाटतं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 365 दिवस, फक्त निवडणूक लागले म्हणून नाही, 365 दिवस वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जसं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असेल, बेटी बचाव बेटी पढाओ असेल, स्वच्छता अभियान असेल, गाव चलो अभियान असेल, अशा वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधतो. आणि जिथे काही कमी असेल तिथे पूर्ण करण्याचा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा महापालिका असेल किंवा वैयक्तिक असेल, आम्ही काय मदत करू शकतो, आम्ही काय प्रयत्न करतो या पद्धतीने मला वाटतं काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत. बरेच कामं मार्गी लागलेले आहेत, काही येणाऱ्या काळामध्ये करतो आहे तसंच विचार करून. मामा, शहरामध्ये मागील 5 वर्षामध्ये भाजपची सत्ता होती. त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय करण्यात आले. रस्ते, गटारींचे कामं झालेत, पण अनेक अशा महत्त्वाचे प्रभाग आहेत की जिथं अजूनही ही कामं पेंडिंग आहेत. तर याबद्दल काय आहे आणि येत्या महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर भाजपचं विजन काय असेल? मी परत 2014 आल्यापासून आम्ही कधीच म्हटलं नाही की आम्ही जळगावला सिंगापूर करू. आम्ही म्हटलं की नागरिकाच्या मूलभूत सुविधा देण्याची आमची प्रायोरिटी असेल. आणि 2014च्या अगोदरचं जळगाव, 2014 नंतरचं जळगाव, आम्ही म्हणणार नाही की मागे झालं नाही, पण आम्ही काय करू शकलो 2014 नंतर. म्हणजे मी आमदार झालो, केंद्रात आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब पंतप्रधान झाले, राज्यात आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आणि ह्या माध्यमातून ज्या काही योजना, म्हणजे जसं जळगाव महापालिका कर्जमुक्त असेल ती करू शकलो, JDC बँक कर्जमुक्त करू शकलो, जळगाव शहरातले ब्रिज जे विषय संबंधित होते, शिवाजीनगरचा ब्रिज 2000ची मुदत संपलेली होती, 2014ला आल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून पूर्ण पैसे शासनाकडून आणून त्याचा शिवाजीनगरचा ब्रिज झाला, पिंपरा गेटचा ब्रिज झाला, आसोदा गेटचा ब्रिज झाला, शिव कॉलनीतल्या ब्रिजचं काम सुरू आहे. आणि बायपास सुरू झाला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, गडकरी साहेबांच्या आणि केंद्रातून ते झालं. आणि असे कितीतरी, म्हणजे त्यावेळीचे देवेंद्र भाऊंनी खरं कर्जमुक्तीसाठी आम्हाला सर्वात मोठी मदत केली. मुख्यमंत्र्यांच्या नामदार गिरीभूच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील यांच्या आणि सर्व नगरसेवकाच्या मदतीने मला वाटतं ती मदत झाली. आणि नवीन MIDCची घोषणा होती ती पूर्ण होऊ शकली. गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. असे कितीतरी कामं आहेत की ते आम्ही करू शकलेलो आहेत. शासकीय नवीन कार्यालय ते मंजूर झाले, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. असे बरेच कार्य की ते खूप छोटे मोठे सांगता येतील. पण जे भरीव कामं म्हणजे ब्रिजचं काम असेल, कर्जमुक्तीचं काम असेल, बायपास असेल, समांतर रस्त्याचं काम असेल, नवीन MIDCचं नोटिफिकेशन निघणं असेल, जे भरीव कामं होते ना ती झालेली आहे.
आणि काही जे कॉलन्यातले रस्ते आपण म्हटलेत तर त्याच्यापैकी 60% कॉलन्यातले रस्ते गटरी झालेले आहेत, 40% राहिलेले आहेत, याची जाणीव आम्हाला आहे आणि आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो नागरिकांकडे. पण येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही जनतेच्या आशीर्वादानेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आम्ही सतत म्हणतो की सर्वच कामं झाली का नाही, 60% झाली, 40% कामं बाकी आहेत. पण आमचा शासनाकडे जो 170 कोटीचा प्रस्ताव प्रलंबित आहे तिथे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने तो आम्ही नामदार आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री साहेब, दोघी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, नामदार गिरीश भाऊ, नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या सर्वांच्या माध्यमातून, खासदार असतील सर्वांच्या माध्यमातून तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मामा, महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा कामं करताना कंत्राटदारांना अडचणींना सामोरं जावं लागतं. तिथं भ्रष्टाचाराची थोडीशी कीड लागलेली आपल्याला दिसून येते. त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार का? बघा, असं आहे की लोकप्रतिनिधीचं काम असतं निधी आणणे, बरोबर आहे. निधी आणण्यापर्यंत त्यांचं पाठपुरावा करणे असतं, पण एकदाचं निधी आल्यानंतर प्रशासनाच्या जबाबदाऱ्या असतात की त्याचं टेंडरची प्रोसेस, चांगल्या क्वालिटीचे रस्ते होणे, टेंडरमध्ये अनित्य कुठे न नसणे, कुठे करप्शन न होणे, चांगल्या क्वालिटीचे रस्ते होणे, हे प्रशासनाचं काम आहे. मग ती महापालिका असो का PWD असो, मला वाटतं त्या इंजिनियरांनी ते उभं राहून करून घेतलं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण या गोष्टीवरती प्रशासनावरती दबाव देणार का की भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे म्हणून? कारण की नक्की मागच्या काळात आम्ही ज्या वेळेला कुठे भ्रष्टाचार त्यावेळेला आवाज उठवला. डेप्युटी सीजनमध्ये असेल, हाऊसमध्ये ज्या वेळेला अधिवेशन तिथे आम्ही उठवला, महापालिकेत मिटिंगा घेतल्या, जिथे ते आम्हाला आढळलं, लोकांनी तक्रारी केल्या, तिथे आम्ही आवाज उठवलेला आहे आणि न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मामा, निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्या वेळेला तिकीटं वाटप झालेत त्यावेळेला पक्षामध्ये कुठेतरी गटबाजीचं वातावरण निदर्शनास आलं, मात्र ते शमवण्यामध्ये देखील आपल्याला यश मिळालं. याबद्दल काय सांगाल? बघा, कार्यकर्त्याच्या भावना आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा तो अधिकार आहे. निवडणुका आल्यानंतर त्याचा तो राईट्स आहे की त्याला त्याची मागणी करणं ते काही गैर नाही आहे, त्यांनी मागितलं पाहिजे. या कार्यकर्त्याच्या निवडणुका होत्या आणि तुम्ही बघत असाल तर 75 जागेसाठी 498 फॉर्म होते इच्छुक उमेदवार. त्याच्यामुळे त्या स्पर्धा वाढल्या, काहींना मिळालं, काहींना मिळालं नाही. पण ठीक आहे, त्यांची नाराजी, आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली की आम्ही सर्वांना न्याय देऊ शकलो नाही. पण भविष्यात कार्यकर्त्याला परत आम्ही समजवू. काही कार्यकर्ते आता प्रचाराला लागतील. आज माघारीचा दिवस स्वतः संपलेला आहे, उद्यापासून परवा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. पण नक्कीच आम्ही जनतेसमोर सेवक म्हणून जाताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ आणि त्यांना न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. पुन्हा त्यांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू, वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून. पण याच्यातले थोडे कार्यकर्ते, बाकीचे कार्यकर्ते जोपर्यंत निवडणुका तोपर्यंत स्पर्धा असते, पण एकदाच्या निवडणुका लागल्या की स्पर्धेच्या बाहेर म्हटलं, ज्याच्या हातात कमळ त्याच्या पाठीमागे उभे राहणारे कार्यकर्ते आणि महायुतीमध्ये मला वाटतं सर्व कार्यकर्ते कामाला लागतील आणि महायुतीचा मोठा विजय आपल्याला जळगाव महानगरपालिकेमध्ये दिसेल. मामा, महायुतीचा शब्द काढला म्हणून महायुती जाहीर झाल्यावरती अनेक दिग्गज नगरसेवक जे होते की ज्यांनी प्रभागांमध्ये चांगली कामं केली, मात्र त्यांचे तिकीटं कट झालेले आहेत, त्यांनीही विरोधामध्ये फॉर्म भरलेले अपक्ष म्हणून. मग त्यांचं बंड कसं शमवणार? कारण की एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतायत की बंडांना आम्ही थांबवू कारण की ते आमच्याच पक्षातले आहेत. एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की आम्ही आमच्या बंड उमेदवारांना शांत करतो. मात्र आज माघारीचा दिवस झाला, अनेकांनी अजूनही फॉर्म माघारी घेतलेला नाही. मग अशा वेळेला तुमची भूमिका कशी असेल? आम्ही जेवढे होते त्यांना बऱ्यापैकी यशस्वी झालेलो. आम्ही 2-4 लोक राहिलेले आहेत, राहिल्या अजूनसुद्धा आम्ही पाठिंबा वेळ कमी मिळाला पण पाठिंबा देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पण मी परत सांगतो की त्याच्यावरती अन्याय झाला मला मान्य आहे, पण तो अन्याय महायुती झाल्यामुळे काही जागा महायुतीला सुटल्या. मग तिथे सिटिंग नगरसेवक त्यांनी मागणी केली, त्याच्यामुळे नाईलाज झाला आमचा त्या गोष्टीला. त्या जागा द्याव्या लागल्या मित्रपक्ष म्हणून, त्या गोष्टीचा विचार करून मला वाटतं महायुती केली. पण बऱ्याच कार्यकर्त्यांनी मान ठेवून मला वाटतं फॉर्म मागे घेतलेले आहे. आता 2-4 एवढा मोठा पक्ष आहे, महायुती आहे, त्याच्यामध्ये 2-3 जण असतील, परत त्यांना काही राहिले असतील त्यांना आम्ही समजवण्याचा नक्की प्रयत्न करू, त्यांचा पाठिंबा घेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. मामा, आज तब्बल 12 उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आणलेले आहेत. सगळं श्रेय सगळीकडून तुम्हाला मिळत आहे, त्याबद्दल तुमची भावना काय आहे? म्हणजे हे यश छोटं नाही आहे, 75 पैकी 12 नगरसेवक बिनविरोध आणणं
त्यामध्ये भाजप सेनेचे 12 उमेदवार निवडून आले. मी सर्व आमचे नेते नामदार गिरीश भाऊ, नामदार गुलाबराव पाटील असतील, नामदार संजीव सावकार असतील, खासदार स्मिताताई असतील, आमचे प्रभारी मंगेशदादा असतील, आदरणीय आमदार चंद्रकांत सोनवणे असतील, या सर्वांनी काही ना काही प्रयत्न बसवून त्याच्यातून मार्ग काढलेला आहे. आणि खरं पाहिलं असेल तर आज इलेक्शनमध्ये विरोधक कुठे दिसत नाही आहे. आणि काही वेळेला त्यांनी बरेच आमचेच कार्यकर्ते असे होते की त्यांच्याकडे उमेदवार न मिळाल्यामुळे यालाही बी फॉर्म दे त्यालाही, आणि त्यांनी पाहिलं की विरोधक दिसत नाही आहे आणि आम्ही विनाकारण एवढी मोठी निवडणूक लढावी त्याच्यापेक्षा आम्ही थांबलेलं बरं. आम्हाला विकास पाहिजे जळगाव शहरामध्ये, अशा बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी 12 उमेदवार भाजप सेनेत आले, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो. आणि भविष्यात मला वाटतं अजून जे काही आमचे उमेदवार असतील त्यांचासुद्धा मोठा विजय नक्कीच होणार आहे. परत जनतेमध्ये जाऊन सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण जनतेचाही मी धन्यवाद देतो की 12 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. शेवटी जनतेच्या आशीर्वादामुळे आणि काही कार्यकर्त्याच्या सहकारामुळे होऊ शकलेलं आहे आणि नेत्यांचे सर्वांचे प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. मामा, आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारतो. मंगेश दादांना प्रभारी केल्यानंतर आपले कार्यकर्ते नाराज झालेले होते. अनेकांनी पक्षाच्या विरोधात काम करायचं असं देखील जाहीरपणे म्हटलं होतं. त्यांना तुम्ही शांत केलंय का आणि त्यांना कशा प्रकारे समजावलं? नाही, सर्वांना बघा, पक्षाची रचना आहे ती. प्रभारी मी सांगितले, मी स्वतःसुद्धा दुसऱ्याकडे प्रभारी गेलेलो आहे. पण ठीक आहे ना, आता मी फक्त बघा दोष त्यांचा नाही, विषय आला की 75 जागेसाठी 498 फॉर्म गेलेले. स्पर्धा इतकी झाली की तुम्ही हे पॉझिटिव्ह घ्या की इतकी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी उत्सुकता किंवा त्या विकासाच्या विजनवरती लोकांचे येण्याचे प्रयत्न, त्याच्यामुळे मला वाटतं झालेली स्पर्धा खूप झाली. त्याच्यामुळे ते साहजिक आहे की जिथे जास्त स्पर्धा झाली का तिथे संघर्ष होतो. पण आम्ही त्यांना समजवण्यात बऱ्यापैकी यश आलेलं आहे. थोडेफार राहिले, येणाऱ्या काळामध्ये 2-4 दिवसात त्यांची सुद्धा नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. मामा, एक शेवटचा प्रश्न विचारतो. महानगरपालिका महायुतीचा महापौर झाल्यानंतर महानगरपालिकेचं सर्वात पहिले 3 कामं काय करण्यात येतील महापौरांच्या थ्रू, की जी जळगावसाठी खूप महत्त्वाची आहे, ज्यामध्ये रस्ते, गटारी आणि शिक्षणाचा जो प्रश्न आहे हा पूर्वीपासून जळगावमध्ये महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे आणि तो प्रत्येक वेळेला प्रलंबित झालेला आहे. तर मग तिच्यावरती ठोस उपाययोजना ह्या 5 वर्षात होतील का? बघा, जनरल आम्ही तेच म्हटलं की महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा आहेत नागरिकांना, रस्ते, पाणी, गटर, स्वच्छता, लाईट, या सर्व ज्या देण्याचे त्याला आम्ही पहिली प्रायोरिटी देणार. आणि मग त्याच्यामध्येच हॉस्पिटल्स असतील, स्कूल असतील, त्याला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आतापर्यंत आम्ही तो प्रयत्न करतो आहे. आणि बऱ्यापैकी आता मागच्या वेळेला बघा तुम्ही ज्या ज्या महापालिकेच्या शाळा होत्या त्यांना आम्ही आता सेमी इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बऱ्यापैकी आता सेमी इंग्लिश झाल्यामुळे तिथे डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे. त्या माध्यमातून उर्दू शाळा असतील, मराठी शाळा असतील, आणि दवाखाने पण आता चांगल्या पद्धतीने होत आहे. काही प्रायव्हेट त्यांनी महापालिकेने त्यांना दिलेले, काही स्कूल त्यांना दिलेले, जसं भवराजाचे जैन ट्रस्टने काही जागा घेतलेल्या आहे, स्कूल घेतलेलं आहे, ते चांगल्या पद्धतीने चालवत आहे. काही NGOनी हॉस्पिटल घेतलेले, ते चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. आणि याच्या सर्वांच्या सहकार्याने मोदी साहेबांचं एक वाक्य होतं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे लोकांचा सहभागाशिवाय बऱ्याच गोष्टी अपूर्ण असतात. मला वाटतं तसासुद्धा आम्ही सहभाग घेण्याचा प्रयत्न करू. पण पहिलीच नागरिकांना मूलभूत सुविधा ज्या आहे त्याचा देण्याचा आम्ही प्राधान्य देऊ. मामा, मूलभूत सुविधांचा प्रश्नाच्या नंतर इथं असलेल्या वर्गासाठी नोकऱ्या उपलब्ध करणं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यावरती देखील काम केलं जाईल का? बघा, आपल्या जळगाव शहराची रचना खूप चांगल्या पद्धतीने, तुम्ही जर जळगाव शहराची रचना घड्याळ्याच्या काट्यासारखं पाहिली तर 400 किलोमीटरच्या आसपास मेट्रो सिटी आपल्या, म्हणजे पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, पण इंदूर मग झालं, पुणे मुंबई 400 किलोमीटरवरती असताना सुरत झालं. आपले विद्यार्थी तिथं पाठवून तिथं जॉब घडवण्यापेक्षा नाही, असं आहे की आपल्याकडे सर्वात पहिले आता नवीन MIDC तेच विजन ठेवून आपण नवीन MIDC आता जो 350 हेक्टर जागा आपली आता एक्वायर करताय, नोटिसा गेलेल्या आहे. आणि हाऊसमध्ये मांडून मी खरं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंचं, उद्योगमंत्री उदयजी सावंतचं मनपूर्वक धन्यवाद देईल की त्यांनीसुद्धा याला मान्यता दिलेली आहे. आणि येण्या काळामध्ये नवीन उद्योग आणून युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, मला वाटतं हा आमचा प्रयत्न असेल आणि तो लवकरात लवकर आम्ही सुरू करणार. मामा, याच्यातच एक शेवटचा प्रश्न जोडतो. ज्यावेळेला उद्योग आणायचं आहे असं ठरतं, नवीन MIDC येते,
मात्र काही कंपन्यांसोबत काही करार करण्यात आलेले आहेत का, किंवा असं काही आहे का की कंपन्यांनी इथं यावं यासाठी काही मोठे इव्हेंट्स इथं होणार आहेत का? नाही, आम्ही प्रयत्न उद्योग मी मांडलेला आहे प्रश्न. आम्ही देवेंद्र भाऊंकडे आग्रह केलेला आहे. त्याची मीटिंग लावून जे स्मॉल उद्योजक आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि आमचे दीपक चौधरी आहे, त्यांनीसुद्धा मागे एक चांगला 100 एकरमध्ये उद्योग केला. मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो. कमीत कमी 3000 युवकांना रोजगार मिळणार आहे. 3000 रोजगार खूप मोठी इंडस्ट्री झाली त्याच्यामध्ये. आणि बरं छोटे मोठे आमच्याकडे चटई, PVC पाईप 20,000 वर्कर काम करतात. एखादी मोठी कंपनी येण्यापेक्षा छोट्या छोट्यांनासुद्धा चालना देणं, तोसुद्धा आमचा प्रयत्न आहे. एक छोटी 50-100 बी आले तर 3 स्लिपमध्ये 300 वर्कर होता एकामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याकडे जागा खूप आहे. आपल्याकडे खरं मी ते सांगितलं की आपल्याकडे उद्योग आणण्यापेक्षा आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी जो ट्रान्सपोर्टसाठी ना 2 हायवे शहरातून जाणार आहे. आम्हाला जंक्शन स्टेशन भुसावळजवळ आहे, जळगाव आहे, एअरपोर्ट सुरू झालेलं आहे. या सुविधा खूप आहे. वाघू डॅम आहे, पाण्याची व्यवस्था आणि भुसावळला दीपनगर लाईटची सुविधा आहे. म्हणजे आम्हाला उद्योगासाठी खूप प्रायोरिटी आहे, मला सुविधा आहे इथे. आणि त्याच्यामध्ये मग जळगाव जिल्हा उद्योगमध्ये चांगल्या प्रकारात आहे. आमच्याकडे केळी, ऊस, भुसार मार्केट, दाल मिला अशा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मोठ्या मोठ्या कंपनी गोल्डमध्ये आमचं जळगाव जिल्ह्याचं म्हणजे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध जळगाव गोल्ड म्हणून झालं. तर केळीमध्ये प्रसिद्ध मानलं जातं. तर मला वाटतं अशा खूप आमच्या जळगावच्या उद्योगाच्या बाबतीत मोठ्या मोठ्या ओळख आहेत. आणि भविष्यातसुद्धा जळगाव आमचं कुठेही थांबणार नाही. जळगावाचा विकास होत राहील. आणि मला या गोष्टीचं रेट जास्त आहेत, पण एक समाधान पण आहे की आमच्या जळगावच्या प्रॉपर्टीचे रेट बघा मुंबई पुण्याबरोबर आहे. जर असं म्हटलं जातं की जिथे प्रॉपर्टीची जिथे सर्वसामान्य माणसांच्या आवकाच्या बाहेर नाही बिझनेस ग्रोथ जिथे असतो ना तिथे प्रॉपर्टीचे भाव असतात. तुम्ही हे बघा, जिथे बिझनेसचा ग्रोथ आहे ना तिथे प्रॉपर्टीचे भाव असतात. त्याच्यामुळे आणि सर्वसामान्य सरकार बरोबर आहे ना त्यांच्या. ऐकून घ्या, तुम्ही आवास योजनेत आज 2.25 लाख रुपये सबसिडी देते सरकार, घराला देत आहे का नाही? 5% 6% इंटरेस्ट देते घरासाठी. म्हणजे सरकार बी बरोबर आहे ना. असं गरिबालासुद्धा तर आम्ही तर सर्वांचं घरं व्हावं हे सुद्धा मोदी साहेबांचं स्वप्न आहे. ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्यासोबत आज आमदार सुरेश भोळे होते. वेळेच्या अभावी आपण आज इथंच थांबतोय. नंतर पुन्हा एकदा आमदारांसोबत आपण खुली चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार.